तरी आपल्याला फोल्डर बनवता येतात, त्या पद्धतीने ऍड करता येतं. तसं प्रत्येक ब्रोकर टाईप वेगवेगळी आहे. मग तिथं आपल्याला काय करायचं आहे आता, तिथं म्हणजे डायरेक्ट झिरोदा मध्ये ऍड करत बसायचं नाहीये. ज्यांच्याकडे धन सोडून बाकी सगळे आहेत, बाकी सगळे तुम्ही पूर्वाश्रमीचे मी तुम्हाला समजेल त्या तुमच्या प्लॅटफॉर्मला धन मध्ये सुरुवात करायची आपल्याला. तर हे सगळं धनच्या रिगार्डिंगच सांगेल मी. आणि बाकीचे जे आहेत तुमच्याकडे डिमॅट जर जास्त असतील, 5 पेक्षा जास्त असतील, असतातच, तर त्यातले 2 बंद करा कायमस्वरूपी. बंद करायची प्रोसेस गुगलला विचारा, तुम्हाला ती माहिती असेल. बंद करून टाका. 3 असावे कमीत कमी. हे पहिल्याच क्लासमध्ये सांगितलं होतं, पण आता वॉच लिस्टच्या निमित्तानं आता परत हा उजाळा देतोय तुम्हाला. त्या 3 मध्ये 2 डिमॅट प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून ज्या मी सांगेल त्या वॉच लिस्ट ऍड करून घ्यायच्या आहेत आणि तिथे इन्व्हेस्टिंग करायचे आहे. तुम्हाला जशी शक्यता, जशी पॉसिबिलिटी आहे आपल्याकडे, जसं कॅपिटल येईल त्या पद्धतीने तुम्ही ते ऍड करत चला. आणि धन मध्ये मात्र दैनंदिन ट्रेडिंग साठी तर करायचंच आहे. तुम्ही इकडं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकता. बऱ्याच जणांना काय की एंजल ब्रोकिंग यूज करून ते इझी झालेलं असते, धन मध्ये नको वाटते. पण मी सांगतो तुम्हाला, बाकीच्या सगळ्या प्लॅटफॉर्म पेक्षा सर्वात धन प्रभावी आहे. एकदा वाटतंय की हे खूप अवघड आहे त्याचे फीचर्स माहिती होईपर्यंत, पण एकदा फीचर्स माहिती झाले ना तुम्ही स्वतःच यूज करणार नाही. इतक्या इझी टू वे ना आपला प्लॅटफॉर्म आहे. त्यातनं माझं तुम्हाला 100% आग्रह आहे की ते यूज करायचं आहे. ओपन केलेलं ज्यांना नाही त्यांना दुपारी सांगितलं होतं मी व्हॉइस मेसेज मध्ये की दुपारच्या टायमिंग नंतर ओपन करून घ्या, आपण नंतर कन्फर्मेशन घेऊ. किती जण आहेत त्यांनी मला आता मेसेज मध्ये लिहा, व्हॉट्सअपवर लिहा, आपल्या ग्रुपवर लिहा की माझं राहिलेलं आहे मी उद्या करून घेईल. अशा पद्धतीने लिहा. कंपल्सरी पाहिजे आपल्याला, कारण नंतरची जी आपली कम्युनिटी आहे त्यासाठी ते आवश्यक असणार आहे. पाठीमागचे मेंबर तुमच्यासाठी ठेवले मी, आणखी घेतलेलं नाही. तर या गोष्टीला तुमची 100% साथ पाहिजे. ओके, असो. तर इन्व्हेस्टर म्हणून जी वॉच लिस्ट आपल्याला डेव्हलप करायची आहे ती पहिल्यांदा घेऊ. आता लिहा, इन्व्हेस्टर म्हणून खालील प्रकारच्या वॉच लिस्ट असाव्यात. इन्व्हेस्टर म्हणून खालील प्रकारच्या वॉच लिस्ट असाव्यात. इन्व्हेस्टर म्हणून खालील प्रकारच्या वॉच लिस्ट असाव्यात. ओके, परत एकदा पेन खाली ठेवा. एक वाक्य आठवलं. आजचा क्लास झाल्याबरोबर तुम्ही धन मध्ये किती लोक आणखी अकाउंट काढलेले नाहीत त्यांनी आजच काढून घ्या. उद्या काय करू आपण, उद्या किंवा परवा आपल्या मागच्या 3 बॅचेस आणि तुम्ही तात्काळ आपण आपला हा क्लास एक दिवस ड्रॉप घेऊन धनचं सेशन घेऊ. कारण त्या ठिकाणी वॉच लिस्ट आपल्याला कशा ऍड करायची मी तुम्हाला तिथं प्रत्यक्ष दाखवून देईल की असे असे फोल्डर बनवायचे आहेत आणि या फोल्डर मध्ये या गोष्टी तिथं आपल्याला ऍड करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही तिथं काम सुरुवात कराल. बघा किती जण आग्रही त्या गोष्टीला सांगा. ओके, म्हणजे आपली एक जर्नी पॉवरफुली स्टार्ट होईल. इन्व्हेस्टर म्हणून डेव्हलप होण्यासाठी काय लिहिलात? एक जण सांगा. इन्व्हेस्टर म्हणून खालील प्रकारच्या वॉचलिस्ट असाव्यात. ओके, पुढे कंटिन्यू घ्या. त्यामध्ये मेन इंडेक्स सहित सर्व सेक्टोरल इंडेक्स आणि सेक्टोरल इंडेक्स मधील
अंतर्भूत असलेले स्टॉक, सेक्टोरियल इंडेक्स मध्ये अंतर्भूत असलेले स्टॉक यांचा समावेश असायला हवा, यांचा समावेश असायला हवा. त्यामध्येही मेन इंडेक्स, त्यानंतर सेक्टोरियल इंडेक्स, सेक्टोरियल इंडेक्स मध्ये अंतर्भूत असलेले स्टॉक यांचा समावेश असायला हवा. परंतु स्टॉक वॉचलिस्ट मध्ये ऍड करण्यापूर्वी, परंतु स्टॉक वॉचलिस्ट मध्ये ऍड करण्यापूर्वी संबंधित स्टॉक हाय व्होलॅटिलिटी, हाय व्होलॅटिलिटी दोन्ही एकच आहे, हाय व्होलॅटाईल, हाय लिक्विडिटी आणि हाय मोमेंटम असलेले चॉईस करावेत, हाय मोमेंटम, हाय लिक्विडिटी, हाय व्होलॅटिलिटी असलेले चॉईस करावेत. अदरवाइज इतर स्टॉकला अवॉइड करावे. पुढे लिहा. NSE ला लिस्टेड असलेल्या 2000 स्टॉक पैकी, NSE ला लिस्टेड असलेल्या 2000 स्टॉक पैकी फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधील टॉपचे स्टॉक चॉईस करावेत. फ्युचर अँड ऑप्शन्स मधील टॉपचे स्टॉक चॉईस करावेत. जवळपास 250 स्टॉक फ्युचर आणि ऑप्शन्स आहेत. फ्युचर आणि ऑप्शनचे 250 स्टॉक आहेत. त्यापैकी टॉपचे चॉईस करावे. ओके. तसेच निफ्टी 500, निफ्टी 200, निफ्टी 500, निफ्टी 200 आणि निफ्टी 100, निफ्टी 500, निफ्टी 200 आणि निफ्टी 100 या अंतर्गत असलेले स्टॉक चॉईस करावेत. या अंतर्गत असलेले स्टॉक चॉईस करावेत. ओके, ठिकाण थांबवा. निफ्टी 500, निफ्टी 200 आणि निफ्टी 100 या अंतर्गत असलेले स्टॉक चॉईस करावेत. ओके.
किती जणांना माहिती आहे निफ्टी 500, निफ्टी 200, निफ्टी 100? किती जणांना माहिती आहे? माहिती असेल तर वाय टाईप करा मेसेज मध्ये. ओके, नो. ओके, चला मॅक्झिमम आपण नाही गृहीत धरू. तर हे खूप मोठं सिक्रेट आहे. तर निफ्टी अंतर्गत बऱ्याच जणांना निफ्टी 50 माहिती आहे, पण बाकीच्या गोष्टी माहिती नाहीत. आणि बाकीचे हे इंडेक्स माहित आहेत की आपण घेणार आहोत, ऑटो सेक्टर वगैरे 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 वगैरे. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की जे इन्व्हेस्टमेंट करणारे इन्व्हेस्टर आहेत, बडे प्लेयर ज्यांना म्हणतो, ज्यांच्या खूप मोठ्या क्वांटिटी असतात, आपण त्यांच्याच वेवर जात आहोत. डेली आपल्या क्लासमध्ये त्यांचाच उल्लेख होतो आहे, बाकीचा कुठलाही उल्लेख आपण करत नाही. कारण सर्वात जास्त मार्केटमधून पैसा बाहेर काढणारी हीच मंडळी आहे. यांच्याच सोबत आपल्याला जायचं आहे, तरच आपण टिकून राहू आणि मार्केटमध्ये आपलं करिअर होईल आणि आपल्या घरी 4 पैसे येतील. या दृष्टीने आपल्याला ती जी मंडळी करत आहेत त्याच गोष्टी करायच्या आहेत. बघा, एक कुठलं तरी असं स्लोगन आहे, आठवल्यावर सांगतो मी. खूप भारी आहे, पण ते हिंदी मधून आहे. ओके, त्यामुळं आपल्याला या गोष्टीची गरज आहे. तर मी ही जी निफ्टी 500 आहे ही धन मध्ये मिळतं आपल्याला, निफ्टी 200 आहे धन मध्ये मिळतं, निफ्टी 100 धन मध्ये मिळतं. त्यामुळं बाकीच्या कितीही डिस्काउंट ब्रोकर असू द्या, परत आपल्या ब्रोकर कडेच विषय आला येऊ द्या, काही हरकत नाही. आपण त्यावर काम करतोय, त्यातनं मिळतंय म्हणून त्याच्यावरच फोकस करतोय. बाकीकडं ह्या गोष्टी मिळत नाहीत. झिरोदा आपल्याकडं तितकंच आपल्याला चार्जेस घेईल, पण ह्या गोष्टी देत नाही. पण धन देतो, अंजल सुद्धा देतो, पण अंजल मध्ये थोड्याशा म्हणजे क्लिष्ट गोष्टी आहेत, तिथं सुद्धा आहेत, काही अडचण नाही. नॉलेजेबल आहे, आपण त्याला मान्यच केलं पाहिजे. पण धन एवढं नॉलेजेबल दुसरं कुठलं बी आपल्याला डिमॅट इन्फॉर्मेशन देत नाही. तर त्या निफ्टी 500 मधून आपल्याला टॉपचे स्टॉक चॉईस करायचे आहेत, की इन्व्हेस्टमेंट आपण त्यामध्ये करू शकू. 500 पैकी घ्यायचे आहेत. त्यानंतर निफ्टी 200 मध्ये बघा, निफ्टी 500 आणि निफ्टी 200 मध्ये सेम असतील स्टॉक, व्यवस्थित ऐका. पण निफ्टी 200 मध्ये आल्यानंतर 300 स्टॉक पाठीमागे राहिले आणि 200 पुढे आले, यातला तुम्हाला डिफरन्स कळेल. ही तर जनरल गोष्टी आहे. 500 जणांचा समूह होता, त्यातले 200 बाहेर काढले असेल टॉपचे. ते का काढले हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. कळलं का? वाक्य कळलं का सांगा? येस. हा, तुमचे थंब आले ना, मला एक म्हणजे कॉन्फिडन्स येतो की आपल्याला मी बोललेलं तुम्हाला समजते सगळं. येस, ओके. त्यासाठी कन्फर्मेशन आवश्यक आहे. असं एखादं इम्पॉर्टंट वाक्य गेलं ना, मी म्हणण्याच्या अगोदर तुम्ही तिकडून रिप्लाय देत जा, म्हणजे आणखी तुम्हाला वेगळं सिक्रेट माझ्याकडनं आपोआप निघून जाईल. तर तुम्ही जर मी म्हणायची वाट बघत असाल आणि मग थंब देत असाल, तर ते पण विचार करेल की मी लवकर कसं बाहेर येऊ. या पण गोष्टी ते रिगार्डिंग कुठेतरी आहेत. सायकोलॉजिकली रिझन असेल त्याला. मग मी सांगत होतो की 500 मधून निफ्टी 200 चे स्टॉक एक्सचेंजनी बाहेर काढलेले आहेत, ते टॉपचे आहेत म्हणून. त्यापैकी त्या 200 मधून पण 100 यांनी बाहेर काढलेले आहेत, ते पण टॉपचे आहेत म्हणून. आणि त्या 100 मधून सुद्धा 50 बाहेर काढलेला आहे, ते पण स्टॉक टॉपचे आहेत म्हणून. आणि डायरेक्ट 50 बाहेर निफ्टी 50 चॉईस करण्याआधी त्यांनी आता एक निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी ज्युनियर त्याला जे आपण म्हणतो, ते एक मदत आणलेलं आहे. ते मदत का आणलेलं आहे? जर एखादा स्टॉक कुठलाही, फॉर एक्झाम्पल ओएनजीसी घ्या एक्झाम्पल, तो जर समजा निफ्टी 50 बाहेर जात असेल, त्यांच्या रिझल्ट मुळे किंवा जे काही क्रायटेरिया आहे निफ्टी 50 मध्ये येण्याचा, तो जर समजा काही कमी पडला, तर एखादा स्टॉक बाहेर काढला जातो निफ्टी 50 आणि नवीन मध्ये एंटर केला जातो. तर ह्या अगोदर निफ्टी 100 मधला उचलायचा, निफ्टी 50 ठेवायची. पण आता मध्ये
मध्यंतरीच निफ्टी ज्युनियर आलेला आहे, म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50 या आलेला यातला उचलून निफ्टी 50 घेतात. आणि इकडची जागा व्हॅकन्सी झालेली आहे ना निफ्टी नेक्स्ट 50 ची, तर त्या निफ्टी 100 मधला उचलून इकडे आणतात. मग निफ्टी 100 ची जागा व्हॅकन्सी झाली ना 200 मधला उचलून इकडे आणतात. आणि 200 ची व्हॅकन्सी झालेली निफ्टी 500 मधला उचलून 200 मध्ये आणतात. आणि जे जनरल बाकीचे आहेत 3000 स्टॉक, त्याच्यापैकी ज्यांची ग्रोथ जास्त आहे, ज्यांचे अॅन्युअल रिझल्ट ओके आहेत, फंडामेंटल स्ट्रॉंग आहे आणि वरचे वर चांगली प्रगती आहे, आलेख उंचावलेला आहे, त्यांना उचलून मात्र निफ्टी 500 मध्ये घेतात. अशा पद्धतीने ही एक संरचना असते एक्सचेंजची आणि तिथून हे सगळं क्रिएट होत असतं. बघा, समजलं का? ओके. म्हणून आपल्याला निफ्टी 500, निफ्टी 200, 100, नेक्स्ट 50 आणि निफ्टी 50 स्टॉक इकडे ऍड करायचे आहेत. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर सेक्टोरियल इंडेक्स जे आहेत, तिथे कंपल्सरी सेक्टोरियल इंडेक्स आपण घेणार आहोत वॉचलिस्ट मध्ये. त्याला टायटल देणार आहोत, तुम्हाला तसं बारकाईने लिहून देईल मी ते. आणि त्यानंतर त्याच्या अंतर्भूत असलेले जे स्टॉक आहे की ज्यावर मी स्टडी करतो आतापर्यंत, पूर्ण त्याचा काय म्हणते ते त्याचे खाच खळगे सगळे बघितलेले आहेत आणि त्या स्टॉकला एक वेगळं स्थान दिलेलं आहे माझ्या फोन मध्ये. ते तुम्हाला मी त्या शेअरिंग करेल की ते अतिशय माझ्याकडलं सिक्रेट आहे, पण मी तुम्हाला देईल, काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. त्याच्यावरच तुम्ही तशी वॉचलिस्ट ऍड करून घ्यायची आहे आणि काम सुरुवात करायचं आहे. मग बघा की तुम्हाला तुमच्या आपल्या स्टडीनुसार इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा प्रॉफिट दिसायला लागेल. इतक्या सगळ्या ह्या प्रोसिजरली गोष्टी आहेत, ते आपण बघूया. ओके, आता लिहा सेक्टोरियल इंडेक्स आणि त्याचे स्टॉक खालील प्रमाणे वॉचलिस्ट मध्ये ऍड करावेत. सेक्टोरियल इंडेक्स आणि त्यांचे स्टॉक खालील प्रमाणे वॉचलिस्ट मध्ये ऍड करावेत. ओके, पहिला पॉइंट घ्या. पहिला पॉइंट इंडेक्स, सेक्टोरियल इंडेक्स. फोल्डरला नावच द्यायचं आहे इंडेक्स म्हणून. त्यामध्ये पहिल्यांदा लिहा निफ्टी मेटल, निफ्टी मेटल, निफ्टी ऑटो, निफ्टी मेटल, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, निफ्टी 50, निफ्टी मीडिया,
निफ्टी फायनान्स सर्व्हिस, निफ्टी फायनान्स सर्व्हिस म्हणजे याला निफ्टी असे म्हणतात. निफ्टी फायनान्स सर्व्हिस त्यानंतर निफ्टी एनर्जी, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी एनर्जी, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी बैंक निफ्टी. ओके, निफ्टी नेक्स्ट 50 शेवटचा आहे. निफ्टी नेक्स्ट 50 शेवटचा आहे. किती झाले सांगा? 12. यस, करेक्ट. इतके इंडेक्स सेपरेटली एका फोल्डर मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत. इतके इंडेक्स सेपरेटली एका फोल्डर मध्ये आपल्याला ऍड करायचे आहे. लिहून घेतलं का? इतके इंडेक्स सेपरेटली एका फोल्डर मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत. ओके, आता पेन खाली ठेवा. ऐका, याचं काय काम आहे? हे इंडेक्स सेपरेट आपण फोल्डर मध्ये का ठेवलं? तर ज्यावेळी मार्केट आपल्याला ओपन होतं आणि दिवसभर रेग्युलर मार्केटमध्ये आपले हे जे इंडेक्स आहेत इतकेच मी चॉईस केलेले आहेत सर्वात टॉपचे. बाकी इंडेक्सची खूप मोठी लिस्ट आहे, त्यांची आपल्याला बिलकुल गरज नाही. इतक्या इंडेक्सवर जरी फोकस केला तरी आपलं काम होतं. त्यामुळं या इंडेक्सच्या फोल्डरवर आपण गेल्यानंतर रेग्युलर मार्केटमध्ये आपल्याला एक आयडिया येते. आयडिया सहित कन्फर्मेशन येतं, नुसती आयडिया येत नाही की या इंडेक्स पैकी सर्वात टॉपचा इंडेक्स कोणता आहे. कळते का? बघा, या इंडेक्स पैकी 12 इंडेक्स पैकी रेग्युलर मार्केटमध्ये रन होताना सर्वात टॉपचा इंडेक्स कोणता आहे? ज्या इंडेक्स मध्ये सर्वात जास्त बाईंग सेलिंग होती आहे, सर्वात जास्त मुवमेंट आहे, सर्वात जास्त व्हॅल्यू आहे, तो टॉपवर असेल. आणि जो इंडेक्स टॉपवर आहे साहजिकच त्या इंडेक्स अंतर्गत लिस्टेड असलेले सर्व स्टॉक टॉपवर असतील. त्यापैकी काही स्टॉक 52 हायवर पण कधी कधी असतात असं म्हणतो, बिलकुल असणार आणि त्या दिवशी तर टॉपवर राहणार. इंडेक्स टॉपवर म्हणजे संबंधित स्टॉक टॉपवर. इंडेक्स मध्ये जर बुलिश पॅटर्न बनला, आपल्याला माहिती असलेल्या सगळ्या स्ट्रक्चर पैकी आपोआपच त्या इंडेक्स मधील जे स्टॉक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बुलिश पॅटर्न बनलेले असतात आणि ते बरोबर त्याचं टार्गेट देतात. तिथं आपल्याला एंट्री घेता येऊ शकते. बघा मी काय बोललो, कळलं का? त्यासाठी अशी सिक्वेन्सली आपल्याकडे वॉच लिस्ट असणं अत्यावश्यक आहे. या जर गोष्टी आपल्याकडे नसतील, आता काय नसतं सांगतो. बऱ्याच जणांच्याकडे हे तर नसतं, तुम्हाला माहिती झालेलं हे नसतं. मग काय करतात? बिलकुल HDFC बँक, ट्रायडंट, जेपी पॉवर, पुन्हा सुझलॉन एनर्जी, आणि काय 2-4 नाव सांगा कुठली पण. झिनटेक, अदानी ग्रीन, झोमॅटो, असे काहीतरी वेगळे लमसम कुठले तरी वॉच लिस्ट मध्ये ऍड करून घेतात. मधातच बँक निफ्टी, मधातच निफ्टी, मधातच बँक निफ्टीचा सी, मधातच बँक निफ्टीचा पी, मिड कॅप निफ्टीचा सी, फिन निफ्टीचा पी, एकामध्ये सगळा सगळा गोंधळ करून ठेवतात. या गंमत अशी होती की नेमकं कोणता कुठं चाललाय
काही मेळ लागत नाही, त्यामुळं सगळा गोंधळ त्यांचा ट्रेडिंगचा होऊन बसतो. आता सांगा, पटलं का? सांगा, पटलं का? इट्स ओके. ह्या अशा गोष्टी आपल्याकडे बिलकुल नसायला हव्यात. पुढे एक वाक्य देईल आता. आत्ताच्या लगेचच्या एका क्षणात, बरं का, एका क्षणात म्हणजे वाटल्यास ते वाक्य लिहून ठेवा कुठेतरी बाजूला, इकडे तिकडे कोपऱ्यात. तुमच्या फोनमध्ये असलेल्या सगळ्या वॉचलिस्ट डिलीट करा. करता येत असेल तर आता करा, एका सेकंदात, एका मिनिटामध्ये. नसेल तर थोड्या वेळाने करा. 100% डिलीट करा. तुमचं कसं बी असू द्या, ते डिलीट करून टाका. आणि जे आपण घेतोय त्या पद्धतीनं वॉचलिस्ट ऍड करून घ्या. उद्यापासून एक वेगळा पॉवरफुली कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये डेव्हलप झालेला दिसेल उद्यापासूनच. कारण वॉचलिस्ट आहेतच तशा पॉवरफुली की नेमकं मार्केटकडे बघण्याचा नजरिया बदलून जाईल तुमचा. ओके, त्यासाठी ही इंडेक्स असणं गरजेचं आहे. आणि आता दुसरी बाजू सांगतो याच्या, जर समजा मार्केट बेरिश आहे, धडाधड मार्केट कोसळतंय, तर या इंडेक्स पैकी 12 इंडेक्स पैकी सर्वात टॉप वर कोसळणारा इंडेक्स कोणता, सेक्टर कोणता, बघा कळलं का? सर्वात टॉप न कोसळणारा टक्केवारीच्या प्रमाणामध्ये 13% निफ्टी फार्मा पडत आहे असं दिसतंय आपल्याला. 13% सर्वात टॉप वर पडत आहे तो. उदाहरणार्थ जर द फार्मा सेक्टर इतक्या जोरात पडत असेल, साहजिकच त्याला रिगार्डिंग असणारे त्याचे स्टॉक पडणारच आहेत. कवर जाणार आहेत सांगा? एखादा असतो फक्त की इंडेक्सच्या विरोधात चालतो, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात ज्याला आपण म्हणतो तसा एखादा असतो, एखादा. आणि बाकी 99% स्टॉक इंडेक्स सोबतच रन करतात. हे त्याचं नेचर आहे. हे स्टॉक मार्केटचं नेचर आहे की स्टॉक आहे त्या इंडेक्स नुसारच चालतो. त्याचं असतं. हे एक मोठं सिक्रेट तुम्हाला आज मिळालं. त्यामुळं मार्केट बेरिश आहे तर सर्वात जास्त कोणता पडला हे बघायचं आहे. आणि जर बढिया सेक्टर असेल, समजा निफ्टी ऑटो आहे, धडाधड पडतोय, निफ्टी ऑटो पडतोय, तर साहजिकच मारुती सुझुकी पडणार आहे, एस्कॉर्ट पडणार आहे, बिलकुल बजाज ऑटो पडणार आहे, महिंद्रा अँड महिंद्रा पडणार आहे. तर त्याचं तुम्ही पुट बाय करू शकता आपल्या स्ट्रॅटजीनुसार, बादशाहनुसार, आपल्या सगळ्या स्ट्रॅटजीनुसार. तिथं ट्रेंड लाईन बरोबर डाऊन साईडला ब्रेकआउट होईल, तिथं बरोबर सप्लाय झोनवरून मार्केट डाऊन साईडला येईल. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप दिसतील तुम्हाला, वेगळं बघायची गरज नाही. बघा, कळतंय का? बघा, हे इतके कनेक्टिंग डॉट एकमेकात लपलेले आहेत. ओके, पुढे जातोय आता. याबद्दल कुणाला काही डाऊट आहे का? काही क्वेश्चन आहे का सांगा. इट्स ओके. चला पुढे जाऊ आपण. दुसऱ्या क्रमांकाचं फोल्डर आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी दुसऱ्या क्रमांकाचं फोल्डर आहे. याच्यामध्ये बँक निफ्टी दुसऱ्या क्रमांक, आता फोल्डर वेगवेगळे आहेत, हा, त्याला नावं वेगवेगळे आहेत, त्यानुसार त्याच्यामध्ये स्टॉक सुद्धा आहेत. बँक निफ्टी फोल्डर मध्ये आता त्याला अंडरलाईन करायची बँक निफ्टी फोल्डरला आणि लिहायला सुरू करायचं. आता पुढे बँक निफ्टी फोल्डरच्या अंतर्गत येणारे बँक निफ्टीचे स्टॉक आपण इथे तुम्हाला देत आहोत. बँक निफ्टीमध्ये 12 बँकेचा समावेश असतो. त्यापैकी निवडक मोजक्या बँक आपण घेतलेल्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या आपल्या वॉचलिस्टला असणार नाहीत. ओके, की ज्यावर बँक निफ्टी पॉवरफुली अवलंबून आहे, डिपेंड करते, त्याच बँका इथे घेतलेल्या आहेत. त्या तुम्हाला देतोय. आता पहिल्यांदा घ्या HDFC बँक, ऍक्सिस बँक, कॉमा देत पुढे चालायचं, कॉमा देत. HDFC बँक, ऍक्सिस बँक, ICICI बँक, SBI बँक, इंडसइंड बँक, इंडसइंड बँक, कोटक बँक आणि AU स्मॉल बँक. HDFC,
ॲक्सिस, ICICI, SBI, इंडसइंड, कोटक आणि AU स्मॉल. किती बँका झाल्या? येस, आपल्याला फक्त 7च बँकेवर फोकस ठेवायचा आहे, बँक निफ्टी सेक्टर मधल्या, बाकी काही बघायचं गरज नाही. ओके. त्यानंतर 3 नंबरचं फोल्डर आहे नेक्स्ट, निफ्टी ऑटो फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये त्याचे स्टॉक जे आहेत, जे आपण हाय कोलाटाईल सुरुवातीलाच दिलेले तुम्हाला, ते हाय लिक्विडिटी असलेले, हाय मोमेंटम देणारे जे स्टॉक आहेत ते इतकेच चॉईस केलेले आहेत, अदरवाईज नाही. निफ्टी ऑटो मध्ये तुम्ही जर सर्च केला गुगलवर, गुगल बाबा तुम्हाला सांगून देईल किंवा निफ्टी ऑटो मध्ये NSE ला लिस्टेड असलेले इतके आहेत, PSE ला लिस्टेड असलेले इतके आहेत. तर ते असू द्या, त्यापैकी जे पॉवरफुल आहेत आपण तितकेच घेतलेले आहेत. यावरच आपल्याला काम करायचं आहे. जसजसं यावर काम कराल, तुमचं स्टडी ग्रो होईल, तुम्ही डेव्हलप व्हाल, त्यानंतर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार बाकीचे स्टॉक म्हणजे इथं घेऊ शकता. ऑटोचा तुम्हाला वेगळा घेऊ वाटला, बिलकुल इथं ऍड करू शकता. त्या सेक्टरनुसार तुम्ही घ्या, ते तुम्हाला कळलं. हे वाक्य कुणा कळलं सांगा? सगळ्याला कळलं ना? ओके, लिहा आता. निफ्टी ऑटोच्या अंतर्गत असलेले स्टॉक, आता हे मी 2 वर्षापूर्वी तयार केलेले आहे बरं का, माझ्या फोनमध्ये. मी आज दररोज हेच यूज करतो. आणि असंही असू शकतं की यामध्ये एखादा स्टॉक समजा मी ऑटो सेक्टरमध्ये नाही पण ते ऍड केलेला आहे, त्यावेळेस 2 वर्षापूर्वी पण मला इतकी काही असं समज नव्हती, ते तसाच राहिलेला असेल तर कुणी मला सुधारणा सुचवा की हा नाही, असं सुद्धा असू शकतं. म्हणजे कालच्या सारखं गुरुजी चुकू शकतात, त्यातला भाग समजायचा आपण. तो लिहा पहिल्यांदा, भारत फ्रोज. दुसरा आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. भारत फ्रोग, बालकृष्ण इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, MINM करायचं, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर, TVS मोटर, बजाज ऑटो. आयसर मोटार, एस्कॉर्ट कशाची कंपनी आहे, कोण सांगतो? ट्रॅक्टर. यस. आणखी दुसरं प्रोडक्ट? JCB पण भरपूर आहेत एस्कॉर्टचे. आयसर मोटार, एस्कॉर्ट, हिरो मोटो, मारुती सुझुकी बॉस लिमिटेड, इतक्या ऑटो सेक्टरच्या अंतर्गतच्या स्टॉकवर आजपर्यंत मी स्टडी केलेला आहे, यापुढेही कायमचं करणार आहे. वाटलं तर त्यावेळेस ॲडिशनचे विचार माझ्या मनात आणखी आलेले नाही, कारण आपली स्टडीची जर्नी सुरूच आहे, कराल तितकं कमीच आहे. त्यामुळं याला सिक्रेट पण भरपूर गोष्टी आहेत. हे इतकेच का चॉईस केले या पण गोष्टी मायने राखतात. चला, यातलं का झालं ना कम्प्लीट? ऑटो सेक्टर झाला का? येस. पुढे घ्या. ऑटो सेक्टर झाल्यानंतर IT, निफ्टी IT. बहुत बढ़िया.
सेक्टर येतो आयटी. चला निफ्टी आयटी मध्ये जे स्टॉक आहेत त्यांची माहिती घेऊया आता. घ्या पहिल्यांदा घ्या विप्रो. एससीएल टेच, इन्फोसिस, एलटी टीसीएस, एलटीआय, एलटीटीएस, विप्रो, एससीएल टेच, इन्फोसिस, एलटी टीसीएस, एलटीआय, एलटीटीएस. विप्रो, एससीएल टेच, इन्फोसिस, एलटी टीसीएस, एलटीआय, एलटीटीएस. टेच महिंद्रा कोफोर्ज, टेच महिंद्रा कोफोर्ज, माइंट्री मैप्सिस, माइंट्री मैप्सिस. माइंट्री नंतर काय म्हणायचं? मैप्सिस, मैप्सिस, एमपी, एम्फॅसिस. हा हा हा, एमपीएसिस, मैप्सिस काय म्हणायचं ते म्हणा त्याला. टीसीएस नाही दिला सर? टीसीएस दिला ना, दिला का? बघा दिला. परत एकदा वाचन करतो, त्याच्यावर फक्त करेक्शन करून घ्या, बोट ठेवून घ्या फक्त. मैप्सिस, विप्रो, एससीएल टेच, इन्फोसिस, एलटी टीसीएस, एलटीआय, एलटीटीएस, टेच महिंद्रा, कोफोर्ज आणि माइंट्री. हे आयटी सेक्टरच्या अंतर्गत येणारे स्टॉक आहेत. जर आयटी सेक्टर अपसाइडला रन होते, बोला राहिले का? माइंट्री ह्याच्यात मर्ज झाला वाटतं ना, माइंट्री मर्ज होऊन एलटीआय एम झाला. एलटीआय एम झालाय का? हो. ओके, ते दुरुस्त करून घेऊ आपण, कारण मी मगाशी सांगितलेलं आहे 2 वर्षापूर्वी हे केलेलं आहे मी. येस, ओके चालेल. हा बघा काय सांगत होतो. हा, आयटी सेक्टर जर अपसाइडला रन होत असेल तर टोटल आयटीचे स्टॉक आयटी सेक्टर बरोबर रन होतील. आयटी सेक्टर डाऊन साइडला असेल तर आयटी सेक्टरचे स्टॉक सुद्धा डाऊन साइडला असेल. परिणामी निफ्टी सुद्धा आयटी सेक्टर सोबत मॅक्झिमम टाइम रन होऊ शकते, कारण आयटी सेक्टरचं जवळपास 20% वेटेज, बरोबर का? 20% वेटेज निफ्टी 50 ला आहे, इंडेक्सला. बघा, आय एम करेक्ट? येस नो सांगा. तर या पद्धतीनं आयटी सेक्टरचं व्हॅल्युएशन आहे. म्हणून आयटी सेक्टर निफ्टीला वन वे घेऊन जाऊ शकतो, जिकडं पाहिजे तिकडं. जर निफ्टी ह्याच्यामध्ये आयटी मध्ये, आयटी इंडेक्स मध्ये जर पॉवरफुल रॅली असेल तर निफ्टीला आयटी सोबत जाणं आहे. आणि ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी निफ्टी 50 सोबत बाकीचे सगळे सेक्टर अपसाइडला येतील. एकही सेक्टर निफ्टी 50 सोबत म्हणजे निफ्टी 50च्या बाजूला जाणार नाही, किंवा ती सगळी पूर्व दिशेला चालले तर मी एकटाच पश्चिम दिशेला जातो, असं होणार नाही. सगळे मग बाकीचे प्रायव्हेट बँकेचे सेक्टर असतील किंवा बीएससीचे असतील किंवा आपण जे घेतलेले नाहीत सेक्टर ते सुद्धा सेक्टर असतील, म्हणजे रियालिटी असेल किंवा मॅन्युफॅक्चर असेल, सिमेंट असेल, बाकी सेक्टर आपण इकडे घेतलेले नाहीत आपल्याकडे, तर ते सुद्धा बिलकुल निफ्टी 50 ला फॉलो करून अपसाइडला रन होतील त्याचे स्टॉक सुद्धा. म्हणजे इतकी पॉवरफुल क्षमता आयटी मध्ये आहे, हे दाखवायचं आहे आपल्याला यातून. आणि प्रेशर कसं होतं, जर आयटी अपसाइडला आहे आणि मेटल समजा डाऊन साइडला आहे आणि दुसऱ्या एक मेटलला कुणीतरी समजा ऑटोनं साथ दिली, ऑटो सुद्धा प्रेशर मध्ये आहे, इधर ना उधर आहे ऑटो सुद्धा, त्यावेळी मात्र निफ्टी 50चा इंडेक्स आहे वीक होतो, कमजोर होतो आणि अपसाइडलाही मुवमेंट देऊ शकत नाही आणि डाऊन साइडलाही मुवमेंट देऊ शकत नाही.
जागच्या जागेवर मुवमेंट देतो, जागच्या जागेवर खेळतो, 10-15 पॉईंट, 15-20 पॉईंट, 5-10 पॉईंट हे जे निफ्टीत तुम्हाला बघायला मिळतं, मग त्यावेळेस म्हणतात बरेच जण निफ्टीत काय आज मुवमेंट नाही, आज मार्केटमध्ये मजा नाही किंवा आज प्रीमियम पळत नाहीत. ह्या जे बाकीच्या जे कन्सेप्ट आहेत त्या लोकांना सुचायला सुरुवात होतात, पण त्याचं सगळं मेन रिझन इकडे असतं. बघा निफ्टीची वडावडी कशी असते, जर हे 2-3 स्टॉक म्हणजे 2-3 सेक्टर जर व्यवस्थित मुवमेंट देत नसतील तर निफ्टी 50 इंडेक्सची अडचण निर्माण होते आणि त्या ठिकाणी तो साईडवेज जाऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये कमी मोमेंटम असते. जे मोमेंटम यायला पाहिजे ती न येण्याचा रिझन ह्या गोष्टी आहेत. कळलं का बघा? पुढचा आहे निफ्टी फार्मा. फार्मा निफ्टी फार्मा या इंडेक्सच्या टायटल मध्ये जे स्टॉक आहेत ते देतोय. क्या डिविस लॅब, सिप्ला, लुरस लॅब, डिविस लॅब, सिप्ला, लुरस लॅब, सन फार्मा. सर सिप्ला नंतर काय सांगितलं? लुरस लॅब, लुरस. डिविस लॅब, सिप्ला, लुरस लॅब, सन फार्मा, अबोट इंडिया, अबोट इंडिया, बायोकॉन, बायोकॉन नाही, बायोकॉन, एरोबिंडो फार्मा, एरोबिंडो फार्मा आणि डॉक्टर रेड्डी. डिविस लॅब, सिप्ला, लुरस लॅब, सन फार्मा, अबोट इंडिया, बायोकॉन, एरोबिंडो फार्मा आणि डॉक्टर रेड्डी या स्टॉकचा समावेश फार्मा सेक्टरमध्ये होतो. आपण इतकं घेतलेलं आहे स्टडीला, बाकीचे भरपूर असतील त्यावर आपण नंतर स्टडी करू. तुम्ही पण ते वेळोवेळी घेऊ शकता, काही अडचण नाही. तुम्हाला एक दिशा दिली चांगल्या क्वालिटीनं ते तुम्ही इम्प्लिमेंट नंतर करू शकता. किंवा एखाद्याला वाटलं आता पण करायचं म्हणून तर आता पण करू शकता, काही अडचण नाही, ॲज युअर विश. तर ह्या फार्मसी असं वैशिष्ट्य सांगता येईल की संपूर्ण आरोग्य, तुम्हाला माहित आहे मेडिकल हे फार्मा सेक्टरवर सगळं अवलंबून आहे. सगळे हॉस्पिटल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं आणि संपूर्ण वर्ल्ड मध्ये फार्मा सेक्टरचं काम चालतंय. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर रेड्डी, डिविस लॅब, सिप्ला हे अदर कंट्रीमध्ये सुद्धा चांगले पॉवरफुल रिझल्ट देतात आणि तिथं त्यांचं वर्किंग आहे. त्यामुळं हा अनिश्चित इंडेक्स आहे आपल्याकडचा. अनिश्चित यासाठी म्हणता येईल की जर समजा ग्लोबल मार्केटमध्ये तिकडे काही हालचाल झाली तर फार्मा सेक्टरवर त्याचा इफेक्ट होतो. आज जर डॉक्टर रेड्डी उदाहरणार्थ 200 पॉईंट अप असेल तर उद्या डॉक्टर रेड्डी 400 पॉईंट डाऊन जाऊ शकतो, त्याची गॅरंटी नाही. या फार्मा सेक्टरचं ही एक म्हणजे खासियत आहे. कधी कधी यांचे चार्ट सुद्धा व्यवस्थित बनत नाहीत, याच रिझन आहे. फार्मा सेक्टर सगळ्या वर्ल्ड मध्ये असल्यामुळं या गोष्टी इथं थोड्याशा आहेत. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा फार्मा सेक्टर मध्ये कमीत कमी प्रमाणात असावी. जर तिथं बनतोय आपला पॅटर्न, चांगला स्टडी आहे आणि आता प्रॉफिटच देतोय असं वाटत असेल ना तर कमीत कमी अमाऊंट या ठिकाणी लावायला हरकत नाही असं सांगता येईल. बघा फार्मा बाबतीत काय पटलं काय नाही. ओके, आता आहे एफएमसीजी. एफएमसीजी फोल्डर आहे. एफएमसीजी फोल्डर बाबतीत जे स्टॉक आहेत खूप महत्वाचं फोल्डर आहे बरं का. म्हणजे खूप सॉरी त्याला फोल्डर म्हणूया आपण, पण खूप महत्वाचं सेक्टर आहे, खूप महत्वाचं. सगळी इंडियन इकॉनॉमी म्हणायला हरकत नाही, इकडेच येते.
तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे FMCG की ज्या दैनंदिन आपल्या संसारातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या FMCG सेक्टर मधनच डिस्प्ले होत असतात, बरोबर ना? त्यामुळं हे सगळ्यात पॉवरफुल सेक्टर आहे. गव्हर्नमेंटचं सुद्धा याच्याकडे विशेष लक्ष असतं. पण गंमत अशी आहे की याच्या स्टॉक मधील जी मुवमेंट आहे जी यायला पाहिजे होती तशी नसते. बघा, ते उदाहरण दाखल सुद्धा देईल मी, अगोदर बोलतच होतो. कुठं आलतो आपण? हा, यामधील स्टॉक घ्या. यामधील स्टॉक आहेत ITC, ब्रिटानिया, ब्रिटानिया, युनायटेड स्पिरिट, त्याला म्हणतात MC डोवेलवेल युनायटेड स्पिरिट. सर सध्या तो स्टॉक नाहीये सर टॉप गेनर्स मध्ये. गेनर्स मध्ये नसू द्या, पण इकडे आहे ना आपल्या FMCG मध्ये आहे ना. हा, ते मी चेक करत होतो आता NSEच्या वेबसाईट वरती. ओके, ते सध्या नाहीये त्याच्यात. म्हणजे कोणता MC डोवेल नाही का? नाही, युनायटेड वाला. हा, युनायटेडचं नाव आहे, ऑब्लिक आहे ते MC डोवेल युनायटेड नसू द्या, त्यांचं नाव चेंजेस केलं असेल त्यांनी. हा MC डोवेल आहे. आज घ्या, हा सर्च करा, बघा ना असेलच. मॅकडॉल म्हणतात त्याला, मॅकडॉल. नाही, तो नाहीयेच त्याच्यात. ITC VBL आहे, ब्रिटानिया आहे, मारिको आहे, डाबर आहे आणि टाटा कन्झ्युमर एक आहे. नाही, बाकीचे तर आपण देऊ की, पण MC याला कशात टाकलं मग त्यांनी, कोणत्या सेक्टर मध्ये टाकले? नाही, त्या सेक्टर मध्येच आहे तो, पण आपण सध्या कसं टॉप गेनर्स बघतोय ना आपण, म्हणजे टॉपचे जे आहेत. हा, त्या दृष्टीने म्हणताय का? हा, त्या दृष्टीने म्हणतोय मी. असू द्या, त्यावेळेस मी आहे तो, फक्त सध्या जी कंडिशन आहे ते सांगतोय. ओके, चला. ज्युबिलंट फूड, कोलपाल, डाबर. ज्युबिलंट फूड, कोलपाल, डाबर, हिंदुस्तान युनिलिव्हर. ज्युबिलंट फूड, कोलपाल, डाबर. ज्युबिलंट फूड, कोलपाल, डाबर, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कन्झ्युमर, गोदरेज CP, इमामी लिमिटेड, आणि UBL. इमामी लिमिटेड आणि UBL. ओके, तर FMCG सेक्टर मध्ये हे स्टॉक येतात. आता पुढचं फोल्डर घ्या, मेटल प्रॉफिट नक्की भेटल. ओके, चला. मेटल सेक्टर मध्ये जे स्टॉक आहेत, जिंदाल स्टील, JSW स्टील, टाटा स्टील. जिंदाल स्टील, JSW स्टील, टाटा स्टील, वेदांता, हिंदाल्को.
JSW, जिंदाल, टाटा स्टील, वेदांता, हिंदाल्को, अदानी इंटरटेन. कोणता आहे? अदानी इंटरप्राइजेस आहे का? 3080 प्राइस वाला कोणता आहे बघा तो. एंटरप्राइज. येस, अदानी एंटरप्राइजेस. हे इतके स्टॉक आहेत मेटल मध्ये. पुन्हा सांगा ना मेटल. ओके, जिंदाल स्टील, JSW आणि टाटा. जिंदाल स्टील, JSW स्टील, टाटा स्टील, वेदांता, हिंदाल्को, अदानी इंटरप्राइजेस. या इतक्या स्टॉकची आपल्याला मेटल सेक्टर अंतर्गत वॉचलिस्ट बनवायची आहे आणि याचे चार्ट बघायचे आहेत. सगळेचे सगळे पॉवरफुल स्टॉक आहेत मेटल मधले. आणि मेटल सेक्टर खूप आपल्या इंडियन मार्केटसाठी आधारस्तंभ आहे. तुम्हाला माहित आहे मेटल शिवाय बांधकाम होऊ शकत नाही. गरजेचं आहे सगळं स्टील वगैरे सगळ्या गोष्टी, किंवा याच्यासाठी आपल्याला मेटलचा आधार घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे स्टॉक इतके आपण घेतलेले आहेत. आणखी जर पॉवरफुली असतील तर तुमच्या नजरेनं फंडामेंटली स्ट्रॉंग वगैरे टॉपचे तुम्ही इथे घेऊ शकता. इन्व्हेस्टमेंट साठी काही हरकत नाही. पुढचा आहे मीडिया, निफ्टी मीडिया. यामध्ये झील आणि PVR हे दोनच स्टॉक आहेत. झील आणि PVR. बाकी पण आहेत ते TV9 ब्रॉडकास्ट वगैरे वगैरे, डिश TV आहे, काय काय आहे, पण मी काय घेतलेलं नाही त्यांना. ओके, बघा पुढचं सेक्टर आहे एनर्जी. एनर्जी सेक्टर आहे. एनर्जी मध्ये जे स्टॉक आहेत घ्या. रिलायन्स, BPCL पॉवर ग्रीड, रिलायन्स BPCL पॉवर ग्रीड, रिलायन्स BPCL पॉवर ग्रीड, हेवेल्स माहिती आहे सगळ्यांना. रिलायन्स BPCL पॉवर ग्रीड, हेवेल्स आणि बेल BEL इलेक्ट्रिकल्स आहे वाटतं तो. एनर्जी मध्ये इतके आहेत. एनर्जी सेक्टर इथून पुढं ग्रोथ येणार आहे. जे चार्जिंगचे स्टेशन वगैरे आहेत त्यावेळी एनर्जी सेक्टरला चांगले दिवस येतील. EV गाड्या वगैरे वगैरे आहेत ना, ते एनर्जीकडे येतील इकडे त्यावेळेस. ओके, आणि याचं दुसरं एक बिग सिक्रेट आहे. जर क्रूड ऑइल टॉप मध्ये असेल त्याच्या संदर्भातले हे स्टॉक आहेत. बिलकुल हे टॉप मध्ये राहतात. क्रूड ऑइल सोबत हे वर्क करतात. म्हणजे जर क्रूड ऑइल अपसाइडला असेल हे स्टॉक अपसाइडला असतील, क्रूड ऑइल डाऊन असेल तर हे डाऊन असू शकतात. त्यामुळं त्यांचा आणि इकडं आपल्या या स्टॉकचा रिलेटिव्ह कनेक्टिंग डॉट सहसंबंध आहेत. ओके,
पुढचा आहे फोल्डर निफ्टी फायनान्स. निफ्टी फायनान्स. ओके. निफ्टी फायनान्स मध्ये जे स्टॉक आहेत त्यांची माहिती आता बघूया. निफ्टी फायनान्स लिहा. चोला फायनान्स, मुथ्थूट फायनान्स, चोला फायनान्स, मुथ्थूट फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, चोला फायनान्स, मुथ्थूट फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, आयसीआयसीआय जीआय, आयसीआयसीआय जीआय, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ. ओके. त्यानंतर पुढे आहे एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक. ओके. तर झाला असेल तर बघा. चोला फायनान्स, मुथ्थूट फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, त्यानंतर आयसीआयसीआय जीआय, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, काय राहिला अजून, कोटक बँक. इतके निफ्टी फायनान्स सर्व्हिस मधील स्टॉक आहेत. बघा, यांचं असं सांगता येईल की यातले निम्मे स्टॉक बँक निफ्टी मध्ये आहेत. म्हणजे बँका आहेत, कोटक बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस, एचडीएफसी, तर तिकडच्या इकडं आलेले आहेत. त्याचं रिझन्स पण तसं आहे, फायनान्स सर्व्हिस असल्यामुळं बँका आपोआप इकडे इन्क्लूड आहेत आणि सेपरेटली फायनान्स स्टॉक आहेत ते आहेत. त्यामुळं फिन निफ्टी जे आहे, फिन निफ्टी या स्टॉकवर रन करते. जर या स्टॉक पैकी किती स्टॉक आहेत आपले, 12, 11 दिले. हा सर. बघा, 12 स्टॉक पैकी जर, लक्ष ठेवा, तुम्हाला आणखी एक कनेक्टिंग डॉट देतो इथं. जर बँकिंग सेक्टर ज्या दिशेला आहे बँक निफ्टी, त्याच दिशेला फायनान्स निफ्टी असणार आहे. कारण स्टॉक सेम मध्ये आहेत स्टॉक मध्ये. कारण तिकडे बँका जर बँक निफ्टी सोबत असतील तर साहजिकच इथं बँका असल्यामुळं फायनान्सच्या आपल्या फिन निफ्टीला वनवे घेऊन जाऊ शकतात. आणि बँका जात असल्यामुळं हे चोला फायनान्स, मुथ्थूट फायनान्स, हे फायनान्सचे जे सेक्टर आहेत म्हणजे स्टॉक आहेत ते सुद्धा त्याच दिशेनं मुवमेंट देऊ शकतात. हे एकमेकावर डिपेंडेड असे स्टॉक असल्यामुळं या बँकेस आहेत त्यांना इथं इन्क्लूड केलेला आहे. आणि म्हणून गंमत अशी होते. आता आणखी एक गोष्ट आठवली तुम्हाला, पण ते वेळोवेळी दाखवून पण दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचा चार्ट बनतो त्या पद्धतीनं फायनान्स निफ्टीचा चार्ट बनतो. थोडाफार फरक असू शकतो, जास्त नाही. ते त्याचं रिझन हेच आहे की स्टॉक सेम आहेत आणि सेम वर्क होतात. त्यामुळं आपल्याला फिन निफ्टी मध्ये सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ओके. पुढे आहे सिमेंट सेक्टर. सिमेंट,
सिमेंट सेक्टर घ्या, यामध्ये रामको सिमेंट, अल्ट्राटेच, रामको, अल्ट्राटेच, अंबुजा, रामको, अल्ट्राटेच, अंबुजा, एसीसी, श्री सिमेंट आणि जेके सिमेंट 6 आहेत इथं. रामको, अल्ट्राटेच, अंबुजा, एसीसी, श्री सिमेंट आणि जेके सिमेंट. आणखी एखादी राहिली तर सांगा, तुम्हाला माहिती असेल तर, टॉपची असेल तर बघा कुठली सिमेंटची आहे का पॉवरफुल असणारी. रामको, अल्ट्राटेच, अंबुजा, एसीसी, श्री सिमेंट आणि जेके सिमेंट. तर यामध्येही फ्युचर आणि ऑप्शन साठी जे आपण स्टॉक मध्ये ऑप्शन्स करतो, तिथं अल्ट्राटेच हा खूप बेस्ट स्टॉक आहे. अल्ट्राटेच मध्ये जर कॉल बाय पुट बाय जर आपण करणार असू तर या ठिकाणी मुवमेंट खूप चांगली असते अल्ट्राटेच मध्ये. कारण हा बँक निफ्टी सारखा 200 पॉइंट अप साइडला 200 पॉइंट डाऊन साइडला मुवमेंट देऊ शकतो. बऱ्याचदा दिलेला आहे, डेली सुद्धा, दररोज सुद्धा. यावर उद्यापासून वॉच करायला म्हणजे वेळ द्या की अल्ट्राटेचची मुवमेंट कशी असते. बरेच दिवस वेळ द्या, त्यानंतर मग तुम्ही डिफाईन करा की आपल्याला इकडे काम करायचं आहे का. कॅश सुद्धा करू शकता, पण स्टॉक खूप महाग आहे. 11,673 त्याची प्राइस आहे एका स्टॉकची, म्हणजे एका शेअरची. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी नाही, याचा उपयोग असा करून घ्यायचा आपल्याला. बऱ्याच गोष्टी आपल्याला प्लॅनिंग करता येतात. पुढचं फोल्डर आहे कमोडिटी. कमोडिटी पुढचं फोल्डर आहे कमोडिटी. यामध्ये घ्या नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल. नॅचरल गॅस, क्रूड ऑइल. नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल हे दोनच घ्या कमोडिटी मध्ये. सिल्वर, गोल्ड घ्यायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता कमोडिटी, ते आहेतच ऑलरेडी सिल्वर आणि गोल्ड, पण मी काही घेतलेले नाही ऑलरेडी. आपल्याला हे दोनावरच काम करायचं आहे, त्यामुळं बाकीचे मी घेतलेले नाही, म्हणून तुम्हाला पण हे देतोय. त्यानंतरचं फोल्डर आहे अदानी स्टॉक, अदानी स्पेशल. अदानी स्टॉक यामध्ये आहेत अदानी पोर्ट, अदानी एंटरप्राइजेस, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट त्यांचंच आहे, एसीसी सिमेंट, अदानी पोर्ट, अदानी एंटरप्राइजेस, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट, एसीसी सिमेंट, एटीजीएल. बहुतेक अतुल लिमिटेड आहे का काहीतरी बघा. एटीजीएल, अदानी ग्रीन, अदानी ग्रीन आणि अदानी ट्रेंड्स. ओके. फोल्डर नेम अदानी स्पेशल म्हटलं ना मी, अदानी स्टॉक, अदानी स्टॉक. या पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट साठी वॉच लिस्ट ऍड करायची आहे.
या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट साठी वॉचलिस्ट ऍड करायची आहे. ओके, आणखी पार्ट राहिलेला आहे, सुट्टी नाही. आता नंबर दोन काय आहे आपला? दैनंदिन इंट्राडे. हा, दैनंदिन इंट्राडे ट्रेडिंग साठी आवश्यक वॉच लिस्ट. ते घ्या, नंबर घ्या. खूप इझी आहे ते, इझी टू. चला घ्या, दैनंदिन इंट्राडे. नंबर 1 होल्डर नेम आहे निफ्टी 50. होल्डर नेम निफ्टी 50. ओके, त्या खाली घ्यायचं आहे निफ्टी 50 परत. त्यानंतर निफ्टीचं रनिंग फ्युचर, निफ्टी रनिंग मंथ फ्युचर, निफ्टी रनिंग मंथ फ्युचर. त्यानंतर ऑप्शन चेन निफ्टी, ऑप्शन चेन निफ्टी धनमध्ये मिळतं, ते अदर ठिकाणी मिळतं का माहित नाही आपल्याला, फोल्डरच आहे धनमध्ये. निफ्टी 50, निफ्टीचं रनिंग मंथ फ्युचर आणि ऑप्शन चेन. तीन गोष्टी घेतल्या. ओके, चौथी गोष्ट इंडिया विक्स. इंडिया विक्स 4 घ्यायच्या. त्याच्यानंतर ही फोल्डर संपलेलं आहे आपलं निफ्टी 50चं. दुसऱ्या नंबरचं फोल्डर आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीचं फोल्डर नेम आहे, त्या खाली आहेत बँक निफ्टी स्पॉट, बँक निफ्टी स्पॉट. स्पॉट म्हणजे इंडेक्सच्या स्पॉट, बँक निफ्टी स्पॉट. त्यानंतर आहे बँक निफ्टी रनिंग मंथ फ्युचर, रनिंग मंथ फ्युचर. त्यानंतर आहे बँक निफ्टीची ऑप्शन चेन. त्यानंतर आहे इंडिया विक्स. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे फिन निफ्टी. फिन निफ्टी फिन निफ्टी मध्ये पण असंच, फिन निफ्टी स्पॉट, फिन निफ्टी रनिंग मंथ फ्युचर, फिन निफ्टी ऑप्शन चेन, इंडिया विक्स. त्यानंतर सेन्सेक्स, सेन्सेक्स स्पॉट, सेन्सेक्स रनिंग मंथ फ्युचर आणि सेन्सेक्स ऑप्शन चेन. सर फिन निफ्टी सांगा ना परत. फिन निफ्टी स्पॉट, फिन निफ्टीचं रनिंग मंथ फ्युचर आणि फिन निफ्टी ऑप्शन चेन, इंडिया विक्स. त्यानंतर सेन्सेक्स असंच घ्या, सेन्सेक्स स्पॉट, सेन्सेक्स फ्युचर, सेन्सेक्स ऑप्शन चेन. त्याला काही इंडिया विक्स घ्यायची गरज नाही. ओके, त्यानंतर राहिला कुठला? मिड कॅप, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट स्पॉट, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट फ्युचर आणि ऑप्शन चेन, इंडिया विक्स. अशा प्रकारची वॉच लिस्ट इंट्राडे ट्रेडरची असावी. ओके, इतकं झाल्यानंतर पुढचं एक फोल्डर आहे व्हीआयपी. सेन्सेक्स नंतर काय सांगितलं सर? सेन्सेक्स फ्युचर ऑप्शन चेन. ओके, तीनच गोष्टी सांगितल्या.
सेन्सेक्स फ्युचर आणि ऑप्शन चेन इतकं सांगितलंय. नाही त्यानंतर नाही, त्याच्यानंतर काय सांगितलंय? सेन्सेक्स झालं लिहून, त्याच्यानंतर हे आपलं मिड कॅप, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये स्पॉट, त्यानंतर निफ्टी मिड कॅप सिलेक्टचं फ्युचर ऑप्शन चेन इंडिया विक्स. त्यानंतर व्हीआयपी स्टॉक, व्हीआयपी स्टॉक असा एक फोल्डर घ्या. व्हीआयपी स्टॉक, त्याच्यामध्ये घ्या मारुती सुझुकी. मारुती सुझुकी. त्याच्यानंतर बजाज फायनान्स, डेक्झॉन टेक्नॉलॉजी, बजाज फायनान्स डेक्झॉन टेक्नॉलॉजी. टायटन, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो, अदानी इंटरप्राइजेस, ओके. व्हीआयपी स्टॉक मध्ये इतके घ्यायचे आहेत आपल्याला आणि इंट्राडे साठी आपल्याला ट्रॅक करायचे आहेत. स्टॉक मध्ये ऑप्शन सीपी जे करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा व्हीआयपी फॉर्म्युला आहे. अदरवाईज कुठल्याही ऑप्शनच्या फ्युचरच्या स्टॉक कडे बघायचं सुद्धा नाही. एवढ्या स्टॉक पैकी कोणत्या तरी एका स्टॉक मध्ये बिग रॅली असते म्हणजे असतेच. मारुती साइडवेज असेल तर तुमचे इंडिगो मध्ये रॅली असेल, इंडिगो साइडवेज असेल, डेक्झॉन टेक्नॉलॉजी पळेल, डेक्झॉन टेक्नॉलॉजी साइडवेज असेल, टायटन पळेल, टायटन बी साइडवेज असेल, बजाज फायनान्स पळेल. एवढ्यावरच जर फोकस केला, हे जे काय 8, 10, 12, 15 तुम्हाला दिले, तर एक तुम्हाला प्रॉपर आयडिया येऊन जाईल की आपण योग्य मार्गाने स्टडी करत आहोत आणि योग्य मार्गाने आपली एंट्री होत आहे. गंमत अशी होते की जर तुमच्याकडे 1760 स्टॉक आहेत, आज मारुती बघितलात, एंट्री घेतलात, 400-500 प्रॉफिट जरी मिळवलात, 15 दिवस मारुतीकडे तुम्ही बघणारच नाही, दुसराच कुठला तरी बघणार. त्याच्यात एंट्री उद्या घेतली, त्याला 2 महिने बघायचंच नाही, तिसराच बघणार. त्यामुळे गंमत अशी होते की यात कोणता पॅटर्न बनलाय किंवा त्यात कोणता बनलेला आहे, ब्रेकआउट किती द्यालाय, टार्गेट किती द्यालाय किंवा इनव्हॅलिड व्हायलाय का, नेमकं काहीही ताळमेळ लागत नाही. त्याच्यामुळं पर्टिक्युलर स्टॉकवर जर तुम्ही म्हणजे स्थिर असलात तर असं होतं की तुम्हाला त्या स्टॉकचं सगळं बिहेवियर लक्षात येतं की आज काय करतोय मारुती, आज काय डेक्झॉन टेक्नॉलॉजी करते, टायटन काय करतोय. प्रॉपरली तुमचं त्याच्यावर फोकस राहील, प्रॉपरली तुम्ही आपले तिथं पॅटर्न शोधाल, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागल्या की तुम्ही काय करता, डेक्झॉन टेक्नॉलॉजीला जर ट्रेंड लाईन वीकली टाइम फ्रेमवर लावून ठेवलात आणि ते ब्रेक व्हायला जर समजा 2-3 वीक आणखी शिल्लक आहेत, तोपर्यंत तुम्ही इकडे मारुती वॉच करत असणार आणि तोपर्यंत तिकडे 3-4 वीक निघून गेले की तुमच्या लक्षात आहे मी ट्रेंड लाईन तिथे मार्क करून ठेवली आणि ते ब्रेकआउट होणार आहे. या गोष्टीच्या सगळ्या बारक्याव्या सहित आपण एंट्री करू शकतो, चुकणार नाहीत आपण.
आणि सोबत आपले सेटअप आहे, इतका मोठा आपल्याकडं सगळं आपल्या ज्ञानाचा भांडार आहे. मला सांगा एंट्री चुकते का इतकं सगळं बघितल्यानंतर? हे टिप आहे, हे सगळं जे आहे ना, या गोष्टी प्रॉपरली फॉलो कराव्या लागतात. मला सांगा आतापर्यंत बरेच जण आपले बांधव आहेत की, आता कुणाचं नाव घेत नाही, आपलं काय नाव घेण्याहून गरज नाही, की काही काही जणांकडे 200-200 300 लोक ते फ्रीचे हे घेतात सेमिनार. लोक तिकडे फ्रीला जॉईन असतात, त्याला लाईक करतात, सगळं करतात, त्यांना सबस्क्राईब वगैरे वगैरे काय म्हणतात ते, त्यांचे कोर्स पण जॉईन करतात 8-8 दिवसाचे 4-4 हजार रुपये देऊन, आणि ते फक्त गोल घुमवण्याचं काम करतात. आणि हे मंडळी खूप जास्त असते. 400 लोकांनी 4,000 रुपये दिले म्हणजे किती पेमेंट झालं बघा त्यांना. आणि असंच गोल घुमवायचं त्यांचं काम, हे त्यांची सायकल ही सुरूच आहे. परत महिन्याला एक सेशन घ्यायचं फ्रीचं, परत 200-300 लोक बनवायचे, परत काहीतरी गोल घुमवायचं, आणि परत लोकांना स्टॉकचं किंवा कशाचं अकाउंट काढा म्हणायचं. वेगवेगळ्या बनवल्या तुम्ही, निफ्टीची बनवली, बँक निफ्टीची बनवली, फायनान्स निफ्टीची बनवली, सेन्सेक्सची बनवली, व्हीआयपी बनवली, क्रूड बनवला, कम्युनिटी बनवली. आता पुढे एक विषय आहे, तुम्हाला जर इंट्राडे मध्ये बँक निफ्टीतच काम करायचं आहे तर बँक निफ्टीची जे ऑप्शनची प्रीमियमची वॉच लिस्ट आहे ते बँक निफ्टीच्याच फोल्डर मध्ये ऍड करायची. कळलं का बघा? येस और नो? निफ्टी ट्रेड करायचा, निफ्टीच्याच फोल्डर मध्ये ऍड करायची. एका दृष्टिक्षेपात निफ्टी 50 स्पॉट, निफ्टी फ्युचर, निफ्टीचा ऑप्शन चेन बी लागलीच आपल्याला तिथे एका क्षणात दिसावं, वेळ अजिबात वाया जाणार नाही आपला. आणि इंडियन मिक्स पण दिसेल. तसंच बँक निफ्टी ट्रेड करताय, बँक निफ्टीचं दिसेल, फायनान्स निफ्टी ट्रेड करताय त्याचं दिसेल, सेन्सेक्स मध्ये ट्रेड करताय त्याचं एका क्षणात दिसेल. या पद्धतीने जर डायव्हर्सिफाय केला, सुटसुटीत आपलं मॅनेजमेंट लागतं आणि कॉन्फिडन्स इतका बिल्डअप होतो तुमच्याकडं. कुणी जरी म्हणेल तुमचा आज पराभव होईल म्हणजे तुम्हाला लॉस होईल, अजिबात होणार नाही. इतकं कॉन्फिडन्सने तुम्ही याल. आणि पुन्हा आपण अशा काही गोष्टी देणार आहेत, मनी मॅनेजमेंट कसं असावं, रिस्क मॅनेजमेंट कसं असावं, पोझिशन सायझिंग काय असावी, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भारी आहेत की त्याला कुठेही तोड नाही. या सगळ्या गोष्टीचं भांडवल आणि या सगळ्या गोष्टीचं कनेक्टिंग डॉट मी आजपर्यंत देत आलोय. ते जर तुम्ही एकत्र जर त्याचा काय म्हणतात त्याला एकत्र त्याची गुंफण केला तर तुमच्या एवढं लकी कुणीच असणार नाही, असं प्रॉपर माझं मत आहे. बिलकुल. बघा किती जणाला पटतंय. खूप मजेत दिवस. कोणाची बोलायची इच्छा दिसत नाही. झोपलेत वाटले, झोप येते का काय माहिती नाही. आज तरी सुट्टी होती, जॉब नव्हता. ओके, असू द्या, काय हरकत नाही. चला, काही काय हरकत नाही. बोलतील शेवटच्या दिवशी, काय अडचण नाही. आपली सेकंड बॅच अशी होती. सेकंड बॅच 9 जणच होते फक्त सेकंड बॅचला. पूर्ण बॅच म्हणजे पूर्ण क्लासेस संपत आले, एकाने बोललेलं नाही. आणि शेवटच्या बॅचला आम्हाला जवळपास 12 वाजलेले होते. असंच 9:15 8:30 वाजता सुरू करायचं त्यावेळेस. ओके माझं बाप सर. ओके, तर 12 वाजलेले होते आम्हाला 8:30 पासन. तर ते इतकं बोलले की प्रत्येकाला म्हणावं लागलं की आता तुम्ही थांबा, आता तुम्ही थांबा. तसं आपल्या बॅचचं होणार आहे. तर माझं बाप सरांनी केलेलं आहे राईस हँड. काय म्हणतायत बघू. चला, ओके. बोलताय का काही? चुकून लेफ्ट झाले. ओके, तरी म्हटलं मी शोधत होतो त्यांना. ओके, असू दे, काय हरकत नाही. चालेल, काय हरकत नाही. या ठिकाणी थांबू. नोट्स पाठवा सर्वांनी.